नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश भूमीचा जीव कशा पद्धतीने वाचवणार आहे, आई योगेश्वरी त्यांच्या मदतीला कशी येणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो जो व्यंकट आहे तो भूमीला घेऊन निघालेला असतो. त्याच वेळी त्याने 2 गुंड भूमीच्या बाजूला ठेवलेले असतात. त्यांनी रिव्हॉल्वर भूमीच्या डोक्याला लावलेली असते. इकडे प्रशांत हा काम करत बसलेला असतो आणि त्याच वेळी त्याचं कॅल्क्युलेशन चालू असतं आणि त्याला हिशोब जमत नसतो, म्हणून तो पुढला मोबाईल काढतो आणि मोबाईलवरती कॅल्क्युलेशन करणार असतो आणि पाहतो तर काय, कारण मोबाईलमध्ये तो कॅल्क्युलेशन करायला घेतो आणि त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो. तो विचार करू लागतो की माझा मोबाईल स्विच ऑफ कसा झालेला आहे, म्हणजे मला कळत नाही आहे की मोबाईल अचानक स्विच ऑफ, बॅटरी तर मी चार्ज केलेली होती, मग मोबाईल का स्विच ऑफ झाला आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि म्हणून तो मोबाईल ऑन करतो आणि मग त्यावर मेसेज आलेला असतो. तो मेसेज असतो भूमीचा मेसेज आलेला असतो की तिने लोकेशन पाठवलेलं असतं. प्रशांत विचार करू लागतो, भूमिताईने मला लोकेशन का पाठवलेलं आहे, असं काय झालं, अचानक भूमिताईने लोकेशन का पाठवले, हाच प्रश्न प्रशांतला पडलेला असतो. आणि प्रशांत इकडे व्यंकट मात्र म्हणतो की का कोणाचा फोन वाजतोय, काय झालंय नक्की, असं व्यंकट म्हणत असतो. तर भूमीचा फोन वाजत असतो आणि त्यातला एक गुंड म्हणतो की हिचा फोन वाजतोय. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की व्यंकट म्हणत असतो की तिचा फोन वाजतोय, म्हणजे आता तिचा फोन वाजायला लागलेला आहे, तिचा फोन तिथे वाजू द्या, वाजून वाजून बंद पडेल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी ती भूमी मात्र पायाने फोन तिथून हलवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचा पाय काही त्या फोनच्या जवळ पोहोचत नसतो. तिला वाकूनही फोन घेता येत नसतो. पावनझुलाच्या साईडला आता गाडी वळली जाते आणि तिथून भूमी जंगलाच्या दिशेने निघालेली असते. भूमीला आधीच लक्षात आलेलं असतं की हा रस्ता जंगलाच्या दिशेने जात आहे, म्हणून भूमीने आधीच त्याचं लोकेशन प्रशांतला पाठवलेलं असतं. प्रशांतला थोडीशी शंका येते आणि प्रशांत म्हणतो की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे असा विचार प्रशांतच्या डोक्यात येतो. आणि प्रशांत लगेचच तिथे म्हणतो की नाही, मला भूमिताई संकटात असल्याची गोष्ट कळलेली आहे, मला असं जाणवत आहे की भूमिताई ही संकटात आहे, असा विचार प्रशांत करतो. आणि त्या क्षणी तो भूमीच्या ऑफिसला फोन करतो. भूमीच्या ऑफिसला फोन केल्यानंतर तिथे सोनाली असते. ती फोन उचलते आणि सोनालीला प्रशांत म्हणतो की भूमी देसाई आहेत का, तेव्हा ती म्हणते की नाही, भूमी देसाई ऑफिसमधून घरी गेलेले आहेत. तेव्हा प्रशांत म्हणतो नाही, तिला ऑफिसच्या कामासाठी बाहेर वगैरे कुठं पाठवलेलं आहे का. पारितोषचं लक्ष असतं फोनकडे. पारितोष फोन पाहत असतो आणि फोन कोणाचा आहे हे विचारल्यानंतर भूमी देसाईंच्या घरून फोन आला हे लक्षात येतं. आणि मग पारितोष म्हणतो की आज भूमी देसाईंनी गाडीही घेतलेली नाही, कारण त्या म्हणाल्या की त्यांच्या भावाने गाडी पाठवलेली आहे. पारितोष तिथे येतो आणि फोन घेतो. तेव्हा पारितोषला प्रशांत विचारतो की हा नमस्कार, मला कळत नाही आहे की ताई अजून घरी आलेली नाही, मग ती कुठे बाहेर गेली का, असं विचारल्यानंतर पारितोष म्हणतो की नाही, आज त्या ऑफिसची गाडी घेऊन पण गेलेल्या नाही, त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या भावाने गाडी पाठवली. प्रशांत म्हणतो की मी तिचा भाऊच बोलतोय प्रशांत, मी अशी कोणतीही गाडी पाठवलेली नाही. आणि त्याचबरोबर ताईचा फोनही आत्ता लागत नाही आहे, मी तिचा फोन लावत होतो, फोनही आता बंद लागत आहे, ती उचलत नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की त्या घरीच निघालेल्या आहेत आणि मी तुमची काही मदत करू शकतो का, कारण त्या जर अजून घरी आल्या नसतील तर त्या अडचणीत असतील. तेव्हा प्रशांत म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, असं प्रशांतने म्हटल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत म्हणतो आणि फोन ठेवतो. तेव्हा पारितोष म्हणतो की नाही, नक्कीच भूमी देसाई कोणत्या तरी अडचणीत सापडलेल्या असणार आहेत, काहीही करून मला त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे, हा विचार पारितोषच्याही डोक्यात आलेला असतो. आणि इकडे प्रशांत टेन्शनमध्ये असतो, म्हणजे ताई नक्कीच कोणत्या तरी अडचणीत सापडलेली आहे, काही करून मला ताईचा जीव वाचवणं गरजेचं आहे, हे प्रशांतच्या डोक्यात आलेलं असतं. आणि प्रशांत विचार करू लागलेला असतो. त्याचबरोबर पारितोषलाही कळलेलं आहे की भूमी अडचणीत आहे आणि आता सध्या भूमीचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं आहे. इकडे भूमी आता जंगलाच्या दिशेने आलेली असते. भूमी जंगलात पोहोचल्यानंतर व्यंकट आणि त्याचे गुंड भूमीला गाडीतून खाली उतरवतात. भूमी म्हणत असते की असं नका करू, प्लीज मला सोडा, पण ते भूमीला काही सोडायला तयार नसतात. त्यांना एकच ऑर्डर असते, ती म्हणजे भूमीला जंगलात नेऊन सोडायचं आहे आणि रात्रभर तिला जंगलात ठेवायचं आहे. तिथली जनावरं आहेत, त्यांनी त्या भूमीचे लचके तोडले तरी चालतील, ही ऑर्डर रागिणीने दिलेली असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी इकडे तडक्यावर तडके मारत असते. छान असा स्वयंपाकाचा सुगंध घरात दरवळत असतो आणि रागिणीचं म्हणणं असतं कितीही या स्वयंपाकाचा दरवळलेला सुगंध लोकांना छान वाटला तरीही तिकडे आपण काय शिजत घातलंय हे मात्र कोणालाही कळणार नाही, असं रागिणीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर रागिणीला या सगळ्या गोष्टींचा खूपच आनंद होत असतो. तिला खूप छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही रागिणी ही विकृतपणे वागत असते. इकडे भूमीला एका झाडाच्या जवळ आणलं जातं आणि त्या झाडाला तिथे तिच्या हातामध्ये बेडी अडकवून बांधलं जातं. भूमी खूप टेन्शनमध्ये असते. भूमी ओरडत असते. भूमीला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे आणि भूमी तिथे विचार करू लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला ती लोक तिथं बांधतात आणि भूमीला तसंच सोडून तिथून निघून जातात. आणि इकडे भूमी मात्र ओरडत असते. भूमी म्हणत असते की आकाश, मला असं वाटतंय की माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचेल, म्हणून मी माझ्या जीवाच्या आकांताने ओरडत आहे. प्लीज आकाश, तू ये. इकडे प्रशांत लोकेशन पाहतो. त्याच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मग प्रशांत विचार करू लागतो की मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडलं पाहिजे. नक्कीच भूमीताई कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकली आहे. आणि मग तो आकाशला फोन करतो. आकाशला म्हणतो की भूमीताई अजून ऑफिसमधून आलेली नाही. मी ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की मी गाडी पाठवलेली आहे, पण मी कोणतीही गाडी भूमीताईला आणायला पाठवलेली नाही. अचानक काय झालेलं आहे मला कळत नाही. आपल्याला गेलं पाहिजे, प्रशांत म्हणतो. तसं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो म्हणजे काय करावं लागेल? तेव्हा प्रशांत म्हणतो की भूमीताईने मला लोकेशन पाठवलेलं आहे आणि आपल्याला त्या लोकेशनवरती जाऊन भूमीताईचा जीव वाचवायचा आहे, हे प्रशांतने सांगितलेलं असतं. पण नेमकं तेच बोलणं आता ऐकते ती म्हणजे नीलांबरी आणि तिच्या लक्षात येतं की आता प्रशांतला हे सगळं कळलेलं आहे. आणि मग तिने लगेचच फोन लावायला घेते, ती म्हणजे रागिनी. आणि पौर्णिमाला तिला बातमी द्यायची असते की प्रशांतला लोकेशन कळलेलं आहे. प्रशांतला कळलेलं आहे की भूमी संकटात आहे आणि आपल्याला काही करून सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, असं तिने फोन करते पौर्णिमाला. आणि इकडे प्रशांत निघालेला असतो. प्रशांत म्हणत असतो की काहीही झालं तरी मला भूमीताईचा जीव वाचवायचा आहे. आणि जाताना तो घाईत आहे पाहून तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि विचारतात काय झालं प्रशांत? प्रशांत म्हणतो की भूमीताईला कोणीतरी किडनॅप केलेलं आहे आणि आत्ता भूमीताईला वाचवायला जाणं गरजेचं आहे. बाबा म्हणतात की मी पण येतो तुझ्याबरोबर. तेव्हा प्रशांत म्हणतो की नाही, नको, तुम्ही घरी थांबा. जर भूमीताई इथं आली तर तुम्ही घरी असाल तर बरं होईल ना, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो बाबांना घरी थांबायला सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रशांत आणि आकाश दोघंही भेटतात आणि गाडीतून ते निघालेले असतात. आकाश म्हणत असतो की काय झालं असेल नक्की, भूमी माझी सुखरूप असेल ना? प्रशांत त्याला लोकेशन सांगत असतो. त्या लोकेशनवर ड्राईव्ह करत दोघं निघालेले असतात. आणि आकाश म्हणतो की अरे पुढे राईट सांगतोस तू, तो तर रस्ता जंगलाच्या दिशेने जातोय. प्रशांत म्हणतो हो, जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचंच लोकेशन आपल्याकडे आलेलं आहे. आणि मग आता आकाशला आणखी टेन्शन येऊ लागलेलं असतं की भूमी नक्की कोणत्या टेन्शनमध्ये तर नाही आहे ना, नक्की काय झालं असेल, भूमी कशा अवस्थेत असेल, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आणि आकाश भूमीला शोधण्यासाठी तोही अगदी धावाधाव करत असतो. आकाशला काळजी वाटत असते की भूमी सुखरूप असेल ना, नक्की काय झालेलं आहे. प्रशांत म्हणत असतो की आपल्याकडे लोकेशन आहे, त्या लोकेशनवर आपण चाललेलो तर आहोत, पण सगळं व्यवस्थित होईल ना, हे सगळं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. त्यानंतर गाडी पुढाल्यावर बंद पडते आणि गाडी बंद पडते जंगलाच्या दिशेने जाताना. तर प्रशांत म्हणतो की काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो बघितलं ना, गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं, कळतच नाही आहे की अचानक गाडी का बंद पडलेली आहे. इकडे रागिनी मात्र खुश असते आणि ती म्हणत असते की अभि, मी तुला काय सांगते ऐक, अरे बाजारातली सगळ्यात महागाईची मिठाई घेऊन ये, कारण काही करून आपल्याला ती मिठाई वाटायची आहे आणि खायचीही आहे. आज मस्त पार्टी होणार आहे भूमीच्या मरणाची. आणि ती खूपच खुश झालेली असते. तिच्या डोक्यातही नसतं की भूमीला वाचवण्यासाठी आकाश प्रशांत दोघंही निघालेले आहेत. या गोष्टीची जाणीवही तिला नसते आणि रागिनी उड्या मारत असते. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणत असते की खरंच आई, आजचा प्लॅन ना खूपच भारी झालेला आहे, असं पौर्णिमा म्हणत असते. तेव्हा रागिनी म्हणते हो ना, कसं आहे, प्लॅन मी केला आहे ना, तेव्हा तो भारीच असणार आहे, असं म्हणत रागिनी स्वतःचीच पाठ थोपटू लागते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि पौर्णिमा दोघंही तिथं असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आईचा फोन आला आहे. मग लगेचच रागिनी म्हणते उचल काय झालं बघ, असं म्हणता क्षणी आता पौर्णिमा तिच्या आईचा आलेला फोन उचलते. आणि तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की अगं आई, तू असायला पाहिजे, तू बरी ये इथं,
आम्ही इथं भूमीच्या मरणाची पार्टी करत आहोत. तेव्हा मात्र नीलू सांगायला सुरुवात करते की मी काय सांगते आधी ते ऐकून घे, कारण पार्टी वगैरे करण्यापेक्षा ना त्या प्रशांतला भूमी गायब आहे हे कळलेलं आहे आणि तो भूमीला शोधायला निघालेला आहे. रागिनी म्हणते पण कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी तो तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पाताळातनं पण तिला शोधून काढू शकणार नाही तो, अशा ठिकाणी मी तिला नेऊन ठेवलेला आहे. तेव्हा इकडे नीलू म्हणते की त्याहीपेक्षा मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का, कारण त्याला भूमीचं लाईव्ह लोकेशन मिळालेलं आहे, भूमीनं त्याला लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता पौर्णिमा आणि रागिनी यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्या म्हणतात काय? तेव्हा नीलू सांगते की हो, तिने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे आणि ते लोकेशन हे प्रशांतला मिळालेलं आहे. त्या ऐकता क्षणी रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला धक्का बसतो की हे सगळं काय झालं, मी तर एवढा छान प्लॅन केलेला होता आणि हे सगळं अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, हा प्रश्न रागिनीला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी आणि त्याचबरोबर अभि सर्व टेन्शनमध्ये असतात. मग रागिनी अभिला म्हणू लागते की एक काम कर, आत्ता त्या व्यंकटला फोन लाव. व्यंकटला फोन लावल्यावर ती विचारते की अरे व्यंकट, त्या भूमीचा मोबाईल कुठं आहे? तो म्हणतो की असेल इथंच गाडीत कुठंतरी पडलेला. तेव्हा ती म्हणते की काय कर माहिती आहे का, तो मोबाईल घेऊन आहे ना दुसऱ्या बाजूला जा, म्हणजे तिला शोधायला आकाश निघालेला आहे पण आकाश मात्र गोल 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 घुमत राहिला पाहिजे, असं तू मोबाईल तो घेऊन जा. असं सांगितल्यानंतर इकडे भूमी मात्र जोरजोरात ओरडत असते आणि त्याचबरोबर भूमी जीवाच्या आकांताने ओरडत असते. आणि इकडे प्रशांत आणि आकाश यांची गाडी बंद पडलेली असते. ते दोघंही एका ठिकाणी येऊन थांबलेले असतात आणि त्यांची गाडी काही चालू होत नसते. प्रशांत म्हणतो गाडीला आत्ताच बंद व्हायचं होतं का? तेव्हा आकाश आणि प्रशांत दोघं गाडीतून उतरतात. आकाश म्हणतो की हे बघ, हे जंगल आहे, जंगल आहे म्हणलं की जंगलाच्या दिशेने जाणारे वेगवेगळे रस्ते असणार आहेत, तर आपण नंतर पुन्हा याच ठिकाणी येऊया. आता काय कर माहिती आहे का, ते लोकेशन मला शेअर कर, मी एका रस्त्याने जातो आणि तू एका रस्त्याने जा, भूमीबद्दल काही कळलं तर मला कळव, असं आकाश बोलतो. त्यावेळेस प्रशांत म्हणतो की ठीक आहे. दोघंही आता दोन दिशेला जंगलामध्ये शोधायला निघालेले आहेत. इकडे पौर्णिमा, अभि, रागिनी यांचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आणि रागिनी टेन्शनमध्ये असते. अभि म्हणत असतो की आई तू शांत हो, तुझा BP वाढेल. त्यावरती रागिनी म्हणत असते की जोपर्यंत त्या व्यंकटचा फोन येत नाही तोपर्यंत माझा BP वाढतच राहणार आहे आणि मला मात्र त्याची पर्वा नाही. हे सगळं ऐकल्यानंतर आता व्यंकटचा तेवढ्यातच फोन येतो आणि व्यंकटचा आलेला फोन पाहून रागिनी मात्र जाम खुश होते. रागिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्यावर मार्ग काढावाच लागणार आहे. तेव्हा तो सांगतो की तिचा मोबाईल अशा ठिकाणी नेऊन ठेवला आहे ना, कितीही कुणीही शोधायला आलं ना तिला तरी तिला शोधू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रागिनी आता खुश होते. रागिनी म्हणते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही. इकडे बाबा मात्र भूमीचे मंदिरात आलेले असतात, आई योगेश्वरीच्या मंदिरात आलेले असतात आणि तिथं येऊन ते म्हणत असतात की माझ्या मुलीने तुझी आजपर्यंत सेवा केलेली आहे, आजपर्यंत माझ्या मुलीने प्रत्येक वेळेस तुझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि काहीही झालं तरीही माझ्या मुलीने आज जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच केलेलं आहे आणि तुझी सेवा केलेली आहे. माझ्या मुलीला खरंच या सगळ्यातून सोडव, असं बाबा म्हणत असतात. ते दिवा लावत असतात. त्याचबरोबर बाकीची लोकंही मंदिरात असतात. तीही आई योगेश्वरीचा उद करत असतात. बाबाही आई योगेश्वरीकडे प्रार्थना करतात, भूमीच्या जीवाची प्रार्थना करतात आणि त्याचबरोबर आता ते आई योगेश्वरीच्या समोर तिथे हात जोडून उभे असतात. इकडे भूमी जंगलात असते. भूमी म्हणत असते की काही झालं तरीही मला जोरजोरात ओरडलं पाहिजे, तोपर्यंतच माझा आकाश माझ्यापर्यंत पोहोचू शकेल. जर मी बंद केलं ओरडणं तर माझा आकाश माझ्यापर्यंत पोहोचणं अवघड जाईल. आणि भूमी जोरजोरात ओरडत असते आणि तिला भीती वाटायला लागलेली असते. वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकू यायला लागलेले असतात आणि तिला ज्या झाडाला बांधून ठेवलेलं असतं त्या शेजारच्या झाडावरती एक नाग असतो आणि तो नाग आता भूमीच्या दिशेने येत असतो. इकडे रागिनी म्हणत असते जरी आकाश पोहोचला तरीही भूमी काही जिवंत त्याच्या हाती लागत नाही. भूमीला कुठल्या तरी प्राण्याने नक्कीच खाल्लेलं असणार आहे, त्यांच्या दोघांची भेट होणार आहे, परंतु भूमी ही मुर्दा असणार आहे. हे सगळं रागिनी बोलत असते. भूमी इकडं जोरजोरात ओरडत असते. तिला भीती वाटायला लागलेली असते आणि रागिनी म्हणत असते की भूमी आता भीतीने तिकडे थरथर कापत असेल. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूपच भारी असा धमाका होत असतो आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता सगळ्यांच्या समोर एक गोष्ट येणार असते
आणि काहीही झालं तरीही सगळ्यांना कळणार असतं की रागिनी किती कटकारस्थानी आहे ते. आकाश हा रागिनीकडे पोहोचत आहे. आकाश रागिनीच्या दिशेने जात आहे आणि त्याचबरोबर आकाशला ही खूपच टेन्शन आलेलं आहे आणि आकाशला भूमीला शोधून काढायचं आहे आणि त्याचबरोबर भूमी एका मोठ्या संकटात सापडलेली आहे. ही गोष्ट भूमीलाही माहिती आहे. इकडे ही गोष्ट आकाशला कळलेली आहे आणि आकाश आता भूमीपर्यंत पोहोचत आहे. भूमी जोरात ओरडते आणि त्या क्षणी समोरून आकाश येतो आणि आकाशही ओरडतो आणि तिथे एक नाग आलेला असतो आणि तो नाग भूमीच्या पायाला दंश करतो. आता भूमीचा जीव आकाश त्या जंगलामध्ये कसा वाचवणार आहे? कारण हॉस्पिटलला येईपर्यंत आकाशने भूमीचा जीव वाचवणं गरजेचं आहे. तिच्या पायातले विष काढणं गरजेचं आहे. अन्यथा भूमीच्या बाळाला आणि भूमीला दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.